फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आय नो मस्त आणि मजेतच असाल। तर आज आम्ही प्लॅन केली होती एक छोटीशी ट्रिप। कोकणात राहतोय म्हटल्यावर कोकण तर एक्सप्लोर करायलाच हवं ना। जोपर्यंत पुढची ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत कोकण फिरून घ्यायचं। जातानाची सिनरी तर बघा खूपच भारी होती। इथं आम्ही आलोय खोकरी मुंबई या ठिकाणी। दुरून बघितलं तर वाटलं आत एंटर नसेल, पण थोडी चौकशी केली त्यानंतर जाता येतं असं कळालं। जंजिरा ज्यांनी बांधला होता, ज्यांचे त्यावर राज्य होते, असे सिद्धी यांची इथे थडगी आहे। कोकणात आणि भारताच्या आरमारी इतिहासात लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्याने आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सिद्धी घराण्याचा मोठा दबदबा होता तेव्हा। फुलांची आणि विविध चिन्हांची नक्षी दगडी बांधकामावर कोरली गेली आहे बघा इथे। आणि इथं आमची देखरेख चालू आहे बघा, कुठं कुठं काय काय आहे तर। जायचंय? कुठं जायचं? रस्ता कुठून आहे? चल मग सरळ जायचं। चल मग सांग आम्हाला माहिती नाही ना, बघून चल। थांब। इथे राजापुरी पोर्ट लागतो, जिथून बोट मध्ये जंजिरा किल्ल्यावरती जाता येतं। आपण रात्री बीच कडे आलो होतो आणि तिथे एक घोडा होता, बीच होता, एक आपल्याला शिप दिसली होती। कुठली शिप दिसली होती आपल्याला? एक ऑरेंज असते बघा, ती लाईट बंद चालू असते ना। आणि आपण त्या शर्टच्या वरती गेलो बीचच्या आणि खाल्लं आणि डायरेक्ट घरी गेलो। ते ठीक आहे, पण तू हे कुठल्या जागेचं सांगतोय? आपण कुठे गेलो होतो नेमकं? म्हणजे आपण रात्री बीचला गेलो होतो ते आहे। हो का? त्याला नाव वगैरे काही नाही का? नाही। मस्त कडक उन्हामध्ये उसाचा रस पिऊन मन शांत केलं आम्ही आणि मग निघालो काशीद बीचला। आणि रस्त्याने ही जी नारळाची दृश्य आहे ना, यासारखं स्वर्ग दुसरा कुठेच मिळणार नाही। आणि हे असं काहीसं दृश्य काशीदला पोहोचल्यानंतरचं। बीचला आलास? काशी बीचला आलो। हो का? चिप्स खातोयस? मॅगी नाही खाणार? नाही खाणार। माझ्यासोबत खाशील ना थोडीशी? नाही खाणार ना। आणि इकडे बघा झोका खेळत खेळत फुल एन्जॉय चाललाय आमचा चिप्स खाऊन मस्त। सबसे बढ़िया ताकत हूं मैं, जल्दी चलो। ऐसा कर ताकत सबसे बढ़िया ताकत तोड़ दो, ताकत
तोबा करावा म्हणून थोडं खायचं ठरवलं. मग मस्त मॅगी फर्स्ट केली. तोपर्यंत बाप लेकांची इकडे बघा किती एन्जॉयमेंट चालली होती. जास्त होतं आणि बीच पण एवढा स्वच्छ नव्हता यावेळेस. मग काय थोडा वेळ आमची मस्ती चालली होती. इकडून तिकडे धावायचं फक्त. खेळून खेळून दमल्यावर मग काय काशीदला बाय करून आम्ही निघालो घराकडे.